ग्रामीण भाग देशाच्या विकासाचा कणा मानला जातो. शेतकरी आपल्या कष्टाच्या जोरावर शहरांची भूक भागवतो, दूध उत्पादन करतो आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावतो. मात्र मागील काही दिवसांपासून संध्याकाळी 6 ते रात्री 9 या अत्यंत महत्त्वाच्या वेळेत होत असलेल्या विजेच्या लोड शेडिंगमुळे ग्रामीण भागातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालंय. दिवसभर उन्हात राबणारा शेतकरी आणि शेतात कष्ट करणाऱ्या मायमाऊली संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्यांना अंधाराचा सामना करावा लागतो. गावागावात रोज संध्याकाळी अचानक लाईट गायब होत असल्यानं महिला वर्गाचे मोठे हाल होतात. स्वयंपाक करणं, वाटण वाटणं, घरातील कामं, जनावरांची देखभाल ही सर्व कामं अंधारात करावी लागतात. विशेषतः ग्रामीण भागात दूध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. संध्याकाळची वेळ ही गाई म्हशींचं दूध काढण्याची असते. अनेक शेतकरी मिल्किंग मशीनचा वापर करतात, मात्र वीज नसल्यानं मशीन बंद पडतात आणि महिलांना किंवा शेतकऱ्यांना हाताने दूध काढावं लागतं. त्यामुळे वेळ जास्त लागतो, श्रम वाढतात आणि अनेकदा दूध संकलन केंद्राची वेळही चुकते. 6 ते 9 ही वेळ विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची असते, मात्र सततच्या अंधारामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होतो. अनेक ठिकाणी इन्व्हर्टर किंवा पर्यायी सुविधा नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांना मोबाईलच्या टॉर्च किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करावा लागतोय. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा मोठा अन्याय असल्याची भावना पालक व्यक्त करतात. वीज नसल्यानं पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते, मोटार बंद राहिल्यानं पाणी भरता येत नाहीये, शेतातील पिकांना पाणी देण्याचं नियोजन कोलमडतंय. अनेक ठिकाणी जनावरांसाठी चारा कापण्याची यंत्र देखील बंद पडतात. ग्रामीण भागात जंगली प्राण्यांची दहशत ही देखील एक वेगळी समस्या बनली आहे. अनेक गावात बिबटे, रानडुक्कर, तरस यांसारख्या प्राण्यांचा वावर वाढलाय. अशा परिस्थितीत संपूर्ण गाव अंधारात गेल्यास नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं. महिलांना, वृद्धांना किंवा लहान मुलांना बाहेर पडणं कठीण होतंय. शेतकरी जनावरांच्या गोठ्याकडे जाण्यासही घाबरतात. संध्याकाळची वीज ही ग्रामीण भागासाठी चैनीची नाही तर अत्यावश्यक गरजेची आहे. शहरांमध्ये उजेड कायम ठेवून ग्रामीण भाग अंधारात ठेवण्याची भावना आता तीव्र होत चालली आहे. त्यामुळे तालुक्याचे लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार तसेच संबंधित वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या गंभीर प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांचा विचार करून संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत होणारं लोड शेडिंग तात्काळ बंद करावं अशी संतप्त मागणी आता ग्रामस्थांकडून होते. शेतकरी जगला तर देश जगेल हे फक्त घोषवाक्य न राहता त्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणं ही प्रशासनाची जबाबदारी असल्याची भावना आता ग्रामीण भागातून व्यक्त होते. आपण बघत असलेल्या अकोले 9 YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.